एका हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली आहे। हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे रुग्ण दगावल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल बाहेर ठिय्या मांडल्या। मी अजय सपकाळ माझ्या वडिलांना 12:30 वाजता 28 तारखेला नॉर्मल अल्सरचं ऑपरेशन होतं, त्यासाठी दाखल केलं। विशेष म्हणजे मी शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्षाचा शहर प्रमुख आहे शिंदे साहेबांचा। मी व्यवस्थित प्रोसेस करून डॉक्टर साहेबांची कोऑर्डिनेट करून सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन त्यांना दाखल केलं। डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं 2 दिवसाच्या आत वडील व्यवस्थित होतील। 28 तारखेला दुपारी ऑपरेशन झालं। ऑपरेशन झाल्यावर 2 दिवसांनी वडील व्यवस्थित झाले, शुद्धी आले, सगळे बोललं, वेंटी काढला, ऑक्सिजन काढला, वडिलांनी गप्पा मारल्या आणि 2 दिवसाचं ऑपरेशन झालेलं असतं त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर बळजुबरीने बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते 20-25, त्यातले 7-8 टाके तुटल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही। इन्फेक्शन आहे बॉडीत। त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर देणं अक्षरशः आपटलं। हे डॉक्टर फ्रॉड आहे का कुणाला काही माहित नाही। लिहून दिलं